नमस्कार, मी वैष्णवी जोशी. आपण पाहताय न्यूज मराठी 24/7. तर एक नजर टाकूयात आजच्या झटपट 24 बातम्यांकडे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी त्यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी सहपरिवार विधिवत गणरायाची स्थापना केली आहे. अभिनेते सोनू सूद यांच्या जुहू येथील घरी गणराया विराजमान झालेत. राज्यातील मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेच होऊ देत असं साकडं अर्जुन खोतकर यांनी गणरायाकडे घातलंय. शहरात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन सोहळ्यात महिला आणि शालेय विद्यार्थिनींचा सहभाग घेतलाय. शेतकरी राजाची प्रगती होऊ दे, पालकमंत्री दादा भुसे यांचे गणरायाकडे साकडे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. श्री दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकपूर यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झालेत. मानाच्या खुनी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या जल्लोषामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये गणरायाचं आगमन झालंय. तर रत्नागिरीतील या गणेशोत्सवामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आलंय. पुण्यात मानाच्या गणपती बरोबरच पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं थाटात आगमन झालंय. गणरायाच्या आगमनासाठी मुंबई पुरी सज्ज झाली असून गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी शुक्रवारी विविध प्रकारच्या सजावटीचे आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी दादरसह विविध ठिकाणी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी गणरायाचं आगमन झालंय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत. जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. 2.5 वर्षांपूर्वी आलेले राजकीय संकट दूर होऊ दे रे गणराया, असं आमदार कुणाल पाटील यांनी म्हटलंय. खासदार प्रणिती शिंदे यांच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. सांताक्रूजमध्ये गणपती बाप्पासाठी तेजस फायटर जेटचा देखावा सादर केलाय. विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालंय. कुर्ला पूर्व येथील एका इमारतीच्या 12व्या मजल्यावर आग लागली आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. तर ह्या होत्या आजच्या झटपट 24 बातम्या. अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.